आत्मोन्नती करता सुरू असलेला हा संपूर्ण ज्ञानयज्ञ आणि या ज्ञानयज्ञाचं आयोजन करणारे परमादरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज भोसले, आदरणीय पोपट महाराज तकवे बाबा, आदरणीय मेटकरी बाबा, आपल्या आनंद आश्रमाचे अध्यक्ष गायकवाड बाबा, एकंदरीतच सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी, माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण उत्तम कीर्तनकार असणारे नारायण महाराज पिंपळे, आमचे बंगाळे महाराज उत्तम गायक असणारे पवार महाराज, या ठिकाणचे आदरणीय बाबा, आणि ज्यांना बघून मला प्रसन्न वाटलं असे सगळे आमचे बाळगोपाळ. कुठेही गेलं की ही सगळी मंडळी अशी दिसली का आनंद वाटतो मला, कारण ही निश्चितच उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक ही होणारी मंडळी, आणि महाराष्ट्राला यांची गरज आहे. उत्तम चांगल्या आश्रमात आपण शिकत असाल, आपले जे कोणी आपल्याला शिकवत आहेत आदरणीय महाराज, उत्तम गायनाचार्य असणारे, मृदंगाचार्य, विनयकरी, सगळे एकंदरीत आनंदाने आमच्या ताई मंडळी. आणि चिंतन शिबिरामध्ये आपण आहोत. चिंतन शिबिर खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी असायला पाहिजे असा एकांत ठिकाणी आहे. की इथं काही नाही, मी तो नेटवर्क सुद्धा नसायला पाहिजे होतं मोबाईलचं, पण आहे इथे एकांतवास. अखंड एकांती बैसणे, प्रमादा संगे न करणे. चिरंजीव पदामध्ये आमचे आदरणीय असणारे प्रातस्मरणीय शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, आणि चिरंजीव पद खरं म्हणजे बाबांनी घेतला होता तो आपल्या चिंतन शिबिरामध्ये. हो, चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयेशी, कळावयासी साधका. हो, नाथ महाराज वर्णन करतात, किंचित बोलले ना, आणि किंचितच बोलले बरं का. 42 बोया म्हणजे ते किंचितच बोलणे ना. आणि कशा करता बोलले? चिरंजीव पद पावावयासी. हो, आपल्याला भरपूर पद असावे वाटतात, पण जे पद पाहिजे नेमकं तिथंच हुकत. बाकी सगळे पद भेटले तर काही उपयोगाचे नाही. कोणतं पद पाहावं इथं सांगितलं, चिरंजीव पद. हो, म्हणजे मनुष्य देह नाथ महाराजच वर्णन करतात, त्याच्याच करता भेटलेला आहे. कोणता देह? मनुष्य देह. पावोनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्द बजाना, पुछे विना दुपाई. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून या मनुष्य देहाच्या ज्ञानाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला. नाथ महाराज वर्णन करतात. हो, याचं ज्ञान झालं पाहिजे. मनुष्य देहाची ज्ञाने सचितानंद पदवी घेणे. ही सचितानंद पदवी आपण आपल्या बाबांना म्हणतो ना, सचितानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आणि त्यांनी सांगितलं, अरे आम्ही तर सचितानंद आहोत, पण तुम्ही कोण येत? काय सचितानंद पद हे आपण आपल्या गुरूंना लावतो आदराने, पण गुरूंचं वर्णन खरं सांगू का, गुरूंचं वर्णन आपल्याला करताच येत नाही. मग आपण करू बी नाही. आपलं वर्णन म्हणजे आमच्या गुरु महाराजांना ते रिकॉर्डचे कपडे आवडते, हे काय वर्णन आहे का? बासुंदी पुरी आवडती, हे काय वर्णन आहे का? त्यांचं वर्णन करावं माऊलीनं. आणि म्हणून कधी कधी मी सांगत असतो आमच्या शैक्षणिक भाषेत की कधी कधी आपण कॉपी केली पाहिजे. परीक्षेत कॉपी नाही करायची, पण परमार्थात कॉपी केली पाहिजे. कॉपी म्हणजे काय? जे संतांनी गुरूंविषयी उद्गार काढले तेच आपण आपल्या गुरुविषयी काढायचे, कारण आपल्याला तेवढी बुद्धी नाही ना. हो, यदक्षर मनाखेय मानंदम मजमव्ययम, श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रयेत. काय वर्णन करावं त्यांनी? आपल्या गुरूंचं वर्णन करावं. माझे गुरु कसे? श्री शब्द लावला, कारण तिथं अवमान होऊ नये. श्रीमन निवृत्तीनाथेती, आणि पुन्हा म्हणले ख्यातम दैवतम आश्रय. त्यांची ख्याती काय आहे? श्रीमन निवृत्तीनाथ त्यांची ख्याती आहे. आणि ते कसे आहेत? अक्षरम, यद शब्दाने प्रत्यय लावून जोडलं त्यांनी. यदक्षरम, यदक्षर अक्षरम, आनंदम, अजम, अव्ययम, हे सगळे विशेषण आहेत. हो, हे सगळे विशेषण आहेत, आणि त्यांचा मी आश्रय करतो. आता आपण विचारलं तर आमचे बाबांनी मी म्हणायचे की लोकांनी विचारलं का गुरु? नाही नाही, 20 वर्षापूर्वीच करून टाकला. यांनी विचारलं तर कुठे टाकला?
बोलण्याची भाषा सुद्धा आपली चुकायला लागली हे सुद्धा लक्षात येत नाही आपल्याला, की आपण काय बोलायला लागलो. श्री गुरु करून टाकला नाही, श्री गुरु करून त्यांच्या आश्रयाला मी गेलो. हो, कारण श्री गुरु नाव आहेत. या मोठ्या अशा भवसागरातून जर पार पडायचं असेल तर श्री गुरु नाव आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हो खूप वर्णन केलेलं आहे श्री गुरुचे. इतकं वर्णन करावं, 9व्या अध्यायात आपण बघितलेलं आहे ज्ञानेश्वरीचं. वर्णन करता करता इतकं वर्णन करावं की निवृत्ती महाराज सांगू बस बस ज्ञानेश्वरा आता शांत पाहिजे, देवाने काय सांगितलं ते सांग पुढे आता. बरोबर जी जी म्हणून पुन्हा त्यांनी थांबावं. हो, आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, पहिला दिवस आहे. नाम महात्म्यपर आहे, पण नाम महात्म्य असलं तरी नामाचं खरं महत्व काय तो अभंगात सांगितलेलं आहे. हो, आणि तो श्री गुरूंच्या कृपेशिवाय कळणार नाही. हरी श्री गुरु सारिखा असता पाठीरा पाठी राखा. म्हणून या जगामध्ये आपला पाठी राखा कोणी ओळखलं पाहिजे, आणि आपला पाठी राखा कोणी फक्त श्री गुरु. काय करतात श्री गुरु? आता मी फार वेदांतिक प्रक्रियेकडे जात नाही. श्री गुरु म्हटलं की श्री गुरु कुणाला म्हणावं पुन्हा प्रश्न येतो. आणि श्री गुरु काय करतात? श्री गुरु म्हणजे विचारसागर नामक ग्रंथामध्ये एक अशी प्रक्रिया 3ऱ्या तरंगामध्ये आलेली आहे की श्री गुरु कुणाला म्हणावं, त्यांची लक्षणं काय, ती लक्षणं पाहावी लागतात. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू की काय सद्गुरूंची लक्षणं आहेत. अहो साधा आपल्याला वस्तू घ्यायची, साधं महिला मंडळाचं उदाहरण घ्या. आपल्याला उन्हाळा सुरू झाला, माठ घ्यायचा तर आपण खालून वरून वाजून पक्का भाजला का गळणार तर नाही, एवढं सगळं करून त्याला म्हणते पुन्हा बाय माठ घेऊन चालले पण गळा वापस आणून दे, परत घ्यावं लागेल. ठेवतो हो मावशी घेऊन जा एकदा, हरकत नाही. माठ घ्यायचा तर एवढं तपासतो. 84 लक्षाचा जर फेरा चुकवायचा असेल आणि हा फेरा चुकविणारा जो असेल त्याला आपण पारखून घेतलं पाहिजे की नाही? त्याला आपण पारखून घेतलं पाहिजे. हे शास्त्राने सांगितलं. आपण असं कसं बाबा, भावनेत जाऊ नका. भावनेचा परमार्थ वेगळा आणि बुद्धीचा परमार्थ वेगळा. हो, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भोसले बाबांनी बुद्धीचा, विचाराचा, विवेकाचा परमार्थ सुरू केलाय. हा लोक कमी असतील, हो गर्दी नको पण दर्दी पाहिजे. लोक गर्दीच्याच मागे. किती मूर्ख एकत्रित आले म्हणजे एक शहाणा होतो. किती मूर्ख एकत्रित आल्यावर एक शहाणा होतो. अहो किती मूर्ख एकत्रित येऊ द्या, एक शहाणा होत नाही. म्हणून मग संतांचं नौकर आमच्याकडे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये परमपूज्य आदरणीय भगवान बाबा आनंद गडकर, आपण आपली भेट झाली ना बाबा त्यांची. हो हो, त्यांनी कधी बोलाव, त्यांनी ते स्वतःला काय म्हणून घ्यायचे, मी संतांच्या दारातला पुत्र आहे. आणि साधू संतांनी ते सांगावं, संताद्वारी कुत्रा झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो. आणि कशाला सोकलो तर प्रेम रसासी सोकलो. हो, संतांच्या दारचं मनाने परमार्थ करूच नका. हो, मनाच्या मार्गाने मार्गे गेला तो देशी मोकळा.
तेथेची मुकला. म्हणून श्री गुरु करत असताना हो बघा दोन गोष्टी रंगनाथ गुरुजी सांगायचे. किती दुखायला लागलं तर औषध मनाने घेऊ नका, डॉक्टरच्या सल्ल्याने खातर दुखणं बरं होईल. एक काय तब्येत बिघडली तर मनाने, आता मेडिकल वाल्याकडे गेल्यावर गोळ्या देतो की नाही, तो गोळ्या देतो तेव्हा तो पहिले विचारतो चिठ्ठी आहे का, आपण म्हणतो नाही. कशाला घेऊन जा, पण जबाबदारी तुमची, आणि चिठ्ठी असेल तर जबाबदारी डॉक्टरची, कारण तो डॉक्टरची शिकला ना. तब्येत बिघडली मनाने औषध नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्या. आणि तुम्ही किती शिकलेले असू द्या, परमार्थ स्वतःच्या मनाने करू नका, गुरूंच्या सल्ल्याने करा. जे गुरु सांगतील ते आपण केलं पाहिजे. हो, आणि म्हणून गुरु करत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा श्री गुरुला आपण शरण गेलो पाहिजे. आणि शिष्याचं लक्षण काय आहे? तन मन धन वाणी श्री गुरूंना अर्पण करणे. जे काही आपलं ते कुणाचं आहे? श्री गुरूंचं आहे. आपलं ममत्व काढणं, अहमत्व काढणं आणि श्री गुरूंचं स्थापित करणं, जे काही आहे ते कुणाचं आहे? श्री गुरूंचं आहे. असं झालं आणि अनन्य तदविद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनी. हो, काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि मग त्यांची प्रसन्नता बघून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आणि मग ते आपल्याला उपदेश करतील. साधूंचा उपदेश हरिपाठात आपण बघितलेले. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. साधूचा बोध झाला तो शिल्लक राहत नसतो. बोध झाला की त्या बोधावर तो आरूढ होत असतो, आणि बोधावर आरूढ होऊन सातत्याने उठता बसता चालता झोपता खाता पिता त्या बोधाला सोडत नाही. म्हणजे सोडलं नाही पाहिजे, सोडत नाही म्हणजे खरा साधक सोडत नाही. आपलं आपण बघावं काय, बोधाला सोडायचं नाही. कुठपर्यंत सोडायचं नाही? तर त्या बोधाचा प्रकर्षेण बोध होत नाही तोपर्यंत. बोध आणि प्रकर्षेण बोध म्हणजे प्रबोध, तिथपर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे मोठी खडतर आहे. साधना आहे ती एक प्रकारची, उपासना आहे ती एक प्रकारची. हो, आपल्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी भक्तीची सुद्धा व्याख्या केली. हो, काय म्हणावं त्यांनी भक्तीचं? भक्ती रेव गरीयसी सतत अनुसंधानम सतत आत्मानुसंधानम भक्ती रेव गरीयसी. सतत आत्मानुसंधान याला म्हणायचं भक्ती. खरं म्हणजे तुम्ही बघा ना, भक्त आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय? विभक्त. त्याला वि शब्द जोडा, काय झाला? विभक्त. विभक्त म्हणजे वेगळं, आणि भक्त म्हणजे एक रूप होणं. मग तुम्हाला श्रीगुण, आता जाऊ द्या साध्या शब्दात घ्या. तुम्हाला ज्या ब्राह्मणाने तुमचं लग्न लावलं ते ब्राह्मण आठवतो का? आता काय नाव होतं त्याचं? नाही आठवत, नाही आठवत. पण ज्याच्याशी लग्न लावलं ती कुठं जाईल? ती कुठं जाईल? ती सोबतच आहे ना. म्हणजे ज्याने लग्न लावलं तेव्हा नाही आठवलं तरी हरकत नाही, पण जिच्याशी लग्न लावलं ती मात्र आयुष्याची. तसं बोध करून दिला. ज्याने बोध करून दिला त्यांचं मूळ स्वरूपही तेच आहे, आणि ज्याच्याशी एकरूप करून टाकलं म्हणजे भक्त. सतत आत्मानुसंधानम भक्ती रेव गरीयसी. हो, आत्मानुसंधान करणं, बोध करणं, सतत त्या चिंतनात राहणं. त्या गवळणी त्या चिंतनात राहत होत्या. आपली बुद्धी बघा, गवळणी हा शब्द कोणत्या लिंगातला आहे? स्त्रीलिंगातला आहे. बुद्धी शब्द कोणत्या लिंगात आहे? स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग आपण पाहतो. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. साजनी, अगं मी रूप पाहिलं आणि काय सांगू तुला, मी आनंद झाला मला. हाच आनंद बुद्धीला धरून बोललेले माऊली, तर बुद्धीला धरून रूपक केलंय, बुद्धीचं रूपक केलंय. आणि बोललेले गवळणींचं तसंच आहे. एवढ्या एकरूप झाल्या होत्या. त्यांनी दूध तूप 8-8 दिवसाचे दूध तूप लोणी करावं, आणि मथुरेला विकायला जात असताना चालता चालता दोघी तिघींना म्हणावं, अगं आपण काय करू, यशोदेकडे जाऊ. पहिले बाळकृष्णाला बघू आणि मग कुठं जाऊ? मथुरेला जाऊ. येता येता त्या बाळकृष्णाला पाहायचं आणि डोळ्याने पाहून तो मनात जाऊन बसायचा. आणि मथुरेला त्याच्या चिंतनामध्ये मननामध्ये गोड असा तो बाळकृष्ण
तिथं गेल्यानंतर त्यांनी दूध घ्या म्हणावं, तूप घ्या म्हणावं, तर काय म्हणायला लागल्या त्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या. तुम्हाला वाटतं काय की फक्त गवळणीच म्हणत होत्या? नाही, ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे ते आमचे संत सुद्धा देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईता आला गर्भसोनी. हो, आणि तुम्ही आम्ही काय म्हणलो त्यांना? देव न लगे, देव न लगे साठविण्याचे हृदय जागे. देव तो खूप बरं आहे, तुम्ही देव आणला पण देव साठवण्याची जागा आमचं हृदय आहे. आणि ते हृदय काम क्रोधाने भरल्यामुळे तुमचा देव ठेवा. तुकाराम महाराजांना कळवळ आल्यामुळे देव घ्या फुका, फुकट घ्या न लगे रुका, मोल काही एक 5 पैसे देऊ नका, फुकट घ्या. ते म्हणले नको. आणि मग त्यांनी हातबलत व्यक्त केले, दुबळा तुका भावहीन, उदारा देव घेतला ऋण. काय करावं म्हटले लोकांना? खरा देव, देव मला सांगा, देव देव करणं वाढलं पण त्याच्या देवत नाही. काय करावं? काय भुललासी वरलिया रंगा. चोखोबाने सांगितलंय, आम्ही उस ढोंगा परी रस ढोहे ढोंगा, उस ढोंगा परी रस ढोहे ढोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वर्णन करावं. काय बोललासी. परत देव, देव म्हटलंय उपनिषदात वर्णन आहे. एको देवो सर्व गुडे, सर्व भूतेषु गुडा, सर्व व्यापे सर्व भूतांतरात्मा. उपनिषदात वर्णन आहे. एको देवो सर्व भूतेषु गुडा. एकच देव सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये गूढ रूपाने राहते. उपनिषद बोलते आपल्याला. म्हणजे त्याचे 2 रूप आहेत, एक सगुण रूप आहे आणि एक निर्गुण रूप. सगुण रूपाकडे 99% लोक चाललेले, पण त्याचं निर्गुण रूप कळालेलं नाही. आणि ते ज्याला कळालं ते 1% आहे आणि ते संत आहे. काय म्हणता जाते प्रमाण दिलं. काय बोललासी वरलिया रंगा. किंवा नाथ महाराज म्हणून ओळखीला हरी, धन्य तो संसारी. ज्याने हरीला ओळखलं तो धन्य आहे. आणि ओळखण्यासाठी काय करावं लागतं? त्याचं चिंतन करावं लागतं. आणि म्हणून एक जण असा विचार करत होते की बाबा मी त्याचं चिंतन करत असताना स्वस्वरूपाकडे येत होते. अगं साजनी मी काय सांगू, असा स्वतः विचार करत असताना पहिल्या चरणामध्ये काय वर्णन? फुले निरंगे येत
साजनी तव एक वनवासी अलंगिले गे माये. हो, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. अगं काय सांगू मी, साजनी साजनी. इथं काय आहे, इथं डायलॉग आहे, इथं संवाद आहे. आपल्या साजनी सोबत संवाद करायला लागलेली आहे आणि हितगोष्टी आहेत, काही गप्पा नाहीत त्या. काय सांगू मी, आपुले निरंगे येत होते मी साजनी. अगं साजनी काय सांगू तुला, मी आपल्याच रंगात होते. कधी कधी होतं पा आपलं, आपण आपल्या आनंदात मस्तीत असतो आणि संत तर त्यांच्याच मस्तीत असतात आणि मस्तीतच राहावं. त्याला शब्द लावलाय रंगे. हो. नाचू कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता इथं बघा, नाचू कीर्तनाचे रंगी. आता रंगी हा शब्द, रंग हा शब्द, याच्यावर खरंच चिंतन करण्यासारखा विषय. नाचू कीर्तनाचे रंगी रंग. आता कीर्तनाचा रंग कोणता असावा, काय काय अर्थ काढावा इथे आपण. नाचू कीर्तनाचे रंगी, इथे रंगी रंगणे, कीर्तनाला रंगणे असं म्हणून आपण. रंगणे म्हणजे रमणे, जिथं कुठं रंगतो माणूस, जिथं आनंद असेल. पण कीर्तनाचा रंग मात्र शांत रंग आहे, लक्षात घ्या. रस या अर्थाने काय, नवरस आहेत. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये नवरस सांगितलेले, पैकी शांत रस हा एक महत्वाचा आहे, तो कीर्तनाचा आहे. का, त्याचं कारण इथं भगवान परमात्मा आहे. नारदाने सुद्धा विचारलं होतं, देवा आजकाल कुठे मुक्काम तुझा. मग त्यांनी सांगितलं, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, माझे भक्त जिथं गातात ना, मी तिथं उभा असतो. मग इथं रंग कोणता आहे? हो, रंग म्हणजे देवाचा रंग आहे ना. देवाचा नाही नाही रे, रंगलेला आहे तो. आपण व्यवहारात बोलताना लय रंगेले तो, लय रंगलेला आहे तो, असंही बोलतो आपण. वास्तविक पाहता रंग शब्द हा अतिशय शुद्ध आहे. रंगा येई वो ये, रंगा येई वो ये,
महाराज म्हणजे परमपूज्य आदरणीय आसाराम बाबा जेव्हा हे म्हणत होते ना, बाबा दोन्ही डोळ्याला त्यांचे अश्रू लागायचे, दोन्ही डोळ्यांनी पाणी असं धड रंगा ये हो देवा, अरे ये तू त्या रंगात रंगता आलं पाहिजे माणसाला. आपुलेनी रंगे येत होते मी साजनी. अगं साजनी काय सांगू तुला, मी आपल्या रंगात मी येत होते. आता येत होते शब्द बरं का, जात होती नाही. बघा मी याचं चिंतन असं केलं, जाणं हे विषयाकडे आहे आणि येणं हे स्वरूपाकडे आहे. आपुलेनी रंगे येत होते मी साजनी. अगं मी आपल्या स्वरूपाकडे येत होते, आपल्या रंगात येत होते. आपण आपल्या रंगात येतच नाही. घोटाळा तिथंच आहे, म्हणून 84च्या फेरा चुकत नाही. 84चा फेरा चुकायचा असेल तर आपल्याला आपल्या रंगात यावं लागेल. आणि रंगात येणं म्हणजे काय, लाली मेरे लाल की जित देखूं उत लाल, लाली देखन मैं गई तो मैं भी हो गई लाल. अरे ते लाल लाल तिकडं मला सांगा, आता होळी आलेली आहे, रंग खेळायचा नाही, त्या रंग खेळणाऱ्या पोरांमध्ये जाऊन बसला, ए रंग खेळायचा नाही, आता योगी रंगणार नाही का. देव पहावयासी गेलो देवची होनिया ठेलो. अमृत अनुभवातल्या पहिल्या प्रकरणातली ओवी अतिशय गोड ओवी आहे. सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो. मिठाची मासुळी आणि तिने सांगितलं थांबा, तुम्हाला काय पाहिजे, समुद्राची खोली किती तेवढंच ना, आत्ता जाते. आणि उडी हाण कुठं, समुद्राची खोली पाहायला. आणि जशी जशी खाली गेली तशी तशी विरघळून चालली. आणि एक बिंदू असा आला, आता तिचा अहम भावच संपला. हो, उपाधी संपली, आता समुद्र रूप झाली, संपली. बघा लक्षात घ्या, संपली म्हटलं की शून्यवाद आला, आणि समुद्र रूप झाली म्हटलं की अद्वैतवाद. मग आपण अद्वैतवादी का शून्यवादी. म्हणून संपली, काही शिल्लक नाही राहिली असं नाही म्हणायचं. ती भाषा त्या क्षणिक विज्ञानवाद्यांची आहे. सर्वम शून्यम शून्यम नाही, ती समुद्र रूप झाली. आणि मग ही साजनी म्हणू लागली होती, माऊली रूपकात वर्णन करतात. अगं साजनी काय सांगू मी, मी आपल्या रंगात येत होते, मस्त आनंद येत होते स्वरूपाकडं. आपणही रंगात आलो पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. बघा खूप अडथळे काय आहे, तुम्हाला आपल्या रंगाकडं जर यायचं असेल आणि रंगायचं असेल काय करावं लागेल लक्षात घ्या. पहिल्यांदा तर तुम्हाला चौफाळुनिया भले म्हणजे 4 गोष्टी आणावं लागतील. काय, कोणत्या 4 गोष्टी आणावं लागतील, विवेक, वैराग्य, शब्दमादी षटक आणि मुमुक्षुत्व. आता हे काही कीर्तन सप्ताहातलं नाही, चिंतन शिबिरातलं म्हणून याच्यावर बोलणं गरजेचं आहे. हे आम्ही विवेक वैराग्य हे जर काढलंय की लोक मोठ्याने जांभळ्यात येतात, जणू काय आता आवरा लवकर तुम्ही कारण तेवढी बुद्धीची उंचीच नसते. म्हणून 4 गोष्टी शिवाय आपल्या रंगाकडे येता येत नाही आपल्याला. आपला रंग शुद्ध रंग आहे. आपला रंग म्हणजे आपलं स्वरूप आहे. स्वरूप म्हणून स्वरूप प्राप्त होईल का, नाही ना. त्याच्यासाठी काही करावं लागेल का नाही. आपल्याला 2 साधने सुरुवातीलाच बोललो ना आपण, 2 साधने. एक कृतीचा परमार्थ आहे आणि एक विचाराचा परमार्थ आहे. कृतीचा परमार्थ कशा करता, चित्त शुद्धी करता, चित्ताचे स्थिरते करता. आणि विचाराचा परमार्थ कशा करता, तर चिरंजीव पद पावण्याकरता, आपल्या रंगात रंगण्याकरता. आपल्या रंगात रंगायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, या 4 गोष्टी. विवेक, विवेक म्हणजे विचार. वि धातूपासूनच शब्द झाला. वि म्हणजे वेगळं करणे, वि धातू आहे. विवेक या शब्दामध्ये वि धातू आला, किंवा विचार या शब्दामध्ये वि धातू आला, वेगळे करणे. म्हणून आपली परंपरा आपण पाहिलं ना, हंस, हंस का आले बरं, हंसाने उपदेश केला. अहो हंस प्रतीक आहे, प्रतीक विवेकाचं. चिर क्षीर न्याय कोणाचा आहे बोलत असताना आपण बघा ना, याच्यामध्ये ओळखेला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे,
नेले राजहंसे पाणी काय, इथं अंडरलाईन करा. नेले राजहंसे पाणी काय. अरे राजहंसाने पाणी नेलं का? 1 लिटर पाणी दुधात टाकून आपण त्याला प्यायला दिलं, त्याने सगळं पाणी जाग्यावर ठेवलं. काय पिलं? ते दूध पिलेलं आहे. हंस चिर क्षीर न्याय विवेक सार सार को ग्रही रखे थोथा देई उडाय. हो सुपड आहे ना, सुपड. आता सुपडे राहिले नाही, पण जुन्यात होते सुपे. सूप आपलं त्या सुपड्यामध्ये काय आहे, डाळ डाळ अशी बाहेर पडायची आणि फलकट फलकट आपल्याकडे राहायचं. असत ना का नाही? नाही ना. फलकट तो संसार येथे सार भगवंत. त्या भगवंताला प्राप्त करणं हे खरं रंग आहे. हो काय स्वरूपाला प्राप्त. आणि कुठपर्यंत आपल्याला रंगात रंगता येणार सांगू का? कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुम्ही 2 गोष्टी सोडत नाही, अहम आणि मम. अहम आणि मम, अहम आणि मम हे उपाधीत अडकवतात. वास्तविक पाहता माऊलीनं वर्णन केलं काय, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपल्या त्या आश्रमात आपलं ते पाठ चालू असायचे ना, एक लाल पटक्यातले बाबा होते, ते उभा राहून आपले उठले, उपाधी माझी गुप्त. आपल्या आश्रमामध्ये एवढी जप हवी, 2दा-3दा, कारण स्फुरण व्हायचं त्यांना. काय मुद्दाम करत नव्हते, पण त्यांना स्फुरण व्हायचं. उठले की उपाधी माझी गुप्त. मेटकरी महाराज म्हण तेवढंच खरंय, तेवढं कळले कामच झालं म्हणे, बाकी काय करायचं ऐका नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, उपाधीतलं गुप्त चैतन्य कळाले की रंगलं ना आपल्या रंगामध्ये. आपुले निरंगे येत होते मी साजनी. आपल्या रंगात मी येत होती, पण आपल्या रंगात येत असताना ते आलिंगन घडलं पाहिजे. कारण श्री गुरु 3 पद्धतीनं काय करत असतात, आपल्याला आपल्यावर कृपा करत असतात. 3 पद्धतीनं. पहिली काय, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी पैसविले 1. दुसरं काय, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे 2. आणि ठेवीला हात मस्तकावरी, मस्तकावर हात ठेवणे. या पद्धतीनं आपल्याला कृपा करत असतात. आणि इथं ज्ञानेश्वर माऊली बोलत असताना, फुले निरंगे येत होते मी साजनी. अगं मी आपल्या रंगात रंगेत होता. तुम्हाला सांगू का, तुम्ही मला सांगा, रंग या शब्दाचा अर्थ आनंद या अर्थाने. आपुले निरंगे येत, मी आनंदात रंगात येत होते, ते रंग आहे. आता संसाराचा रंग खरा का देवाचा रंग खरा? कीर्तनात माणसं बोलतात बरोबर, रंग कोणता खरा? प्रपंच प्रपंच. हा ना, प्रपंचाचा रंगच नाही, त्याला म्हणणं सुद्धा चुकलं. ते काय, प्रपंचाच्या रंगाला रंग असा शब्द लावणं सुद्धा चुकलं की नाही? असलेल्या गोष्टीला रंग म्हणा, नसलेला म्हणतात कस का तुम्ही? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिवीन. म्हणून संसाराचा रंगच नाही, परमार्थातच रंग आहे, आनंद आहे. आणि तो आनंद मी पण घ्यायला लागलोय, तुकोबराय म्हणतात. आणि तू मलाही वाटायला लागलोय, पण मी तुम्हाला वाटायला लागल्यावर तुम्ही रानाने पळताल, तर मी काय करू आता? त्याला उपनिषदामध्ये रस शब्द वापरला. कोणता? रस. रसो वैसह रस शब्द आहे. रस म्हणजेच आनंद. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात, अरे हा रस मी सेवन करतो.
हा रस वाटितो आणि का, हे फक्त संतच आणि श्री गुरुच करत झालं. काय हा रस, हा रंग त्यांचा मूळचाच रंग आहे, तो कुठून आणायचा नाही. आपला मुळातलाच रंग आहे, तो जातच नाही. तो आणायचा कुठून मला सांगा. पण काय झालं की त्या विषयाकडे थोडस गेलं, वासनेकडे थोडस. मला सांगा, जड भरत राजा इतकं सगळं वैभव सोडून जंगलात गेला महाराज. मोठी गोष्ट आहे की नाही मला सांगा. आपल्याकडे काही नसताना सोडतो नाही, काही नसताना सोडू वाटत नाही. वैभव सोडलेला आहे, जंगलात गेलेला आहे, एकांतात पर्णकुटी करून ध्यान धारणा आणि आपल्या रंगामध्ये रंगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढ्यामध्ये एक हरणीचं पाडस, हो, एक गर्भवती हरीण आली, एका सिंहाने डरकाळी फोडल्याबरोबर ती व्याली आणि ती पशु धर्मानुसार पळून गेली. पाडस तिथं पडलेलं आहे. मग याने त्या पाडसाला आणलं, त्याला त्या नदीमध्ये आंघोळ घातली आणि आजूबाजूला आपलं काय, तो ज्यांनी जीव लावला ते प्राणी तिथं रमतात, रमला. पण मला सांगा की आपल्या रंगामध्ये रंगणारा हा जड भरत राजा आता त्या हरणाच्या रंगात रंगायला हुकलं की नाही. आता आपल्या रंगामध्ये रंगण्यासाठी सगळं सोडलं वैभव आणि हरणाच्या रंगात रंगता रंगता आता पशुधर्माने ते निघून गेल्यानंतर हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, याच्यात काय विस्मरण पडलं, मरणाचं कसं होईल, मरणाचं कसं होईल. आणि हरणाचं कसं होईल म्हणताना मृत्यू आला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घालतो गदाला, घालतो गदाला. येऊ लागलेले. हो, हे विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्वाची जुळाजुळ केलेली आहे. श्री गुरूंना शरण मी गेलेली आहे आणि श्री गुरूंकडून बोध करून घेतला. मी महावाक्याचं श्रवण केलेलं आहे, मी महावाक्याचं निधिध्यासन करत आहे, मी महावाक्याचं काय श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. हो, आणि आता साक्षात जीव ब्रह्माख्य ज्ञान म्हणजे मी एकादशी केली. आता आपण एकादशी करतो का असा प्रश्न आहे. एकादशी करतो ना आपण, एकादशी, एकादशी धरा आणि द्वादशी सोडा, द्वादशी सोडा आणि एकादशी धरा. आता एकादशी धरा म्हणजे काय, आपल्या रंगात रंगनाल्या येण्याकरता 11 साधनांना धरा, याला म्हणायची एकादशी धरा. कोणी काढा डोक्यातून एकादशी जण जेवण्याचं काय माहिती. एकादशी आहे एक उपवास या शब्दात, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे काय, जवळ राहणे. ज्याच्या नावाचा उपवास आहे त्या पांडुरंगाच्या जवळ राहणे. हो, पांडुरंगी मन रंगले एकादशीत भाव. मग एकादशी म्हणजे काय, एकादशी म्हणजे काय बघा, निष्काम कर्म करा 1, निष्काम उपासना करा 2, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व किती झाले, हे पहिले 2 बहिरंग साधन, नंतरचे 4 अंतरंग साधन. किती, 4 आणि 2 6 झाले की नाही. त्याच्यानंतर आता साक्षात साधनाकडे आपण आलो. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. आणि साक्षात साधन ज्याला म्हटलं ते म्हणजे कोणतं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. कितवं साधन झालं आता हे, 11वं. आणि त्या 11लाच आपण काय म्हणतो, एकादशी. दशी म्हणजे 10 आणि 1, 10 वर 1 एकादशी. मग एकादशी धरा म्हणजे एवढ्या साधनांना धरा, ही एकादशी. आणि ही एकादशी धरल्यावर काय होईल व महाराज, असं जर तुम्ही म्हणाल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं,
आपुले निरंगे येत होते मी साजनी. ह्या साधनांना धरून मी येत होते साजनी. अगं इतक्या अनंत जन्माच्या जन्म मरण जन्म मरण जन्म मरण मनुष्य जन्म भेटला, मग मला दारच भेटलं. मनुष्य जन्म भेटला म्हणजे मला दार भेटलं. आणि आता वाटलं बस बस बस, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. आणि म्हणून मी आपल्या रंगात येण्याकरता सगळ्या साधनांना जुळवजुळव केली. आणि आपल्या रंगात येत असताना तुला काय सांगू, एकदा असं झालं की ज्याच्या रंगात मला रंगायचा होता तो अचानक पुढे आला आणि त्याने मला आलिंगनच दिलं. त्याला शब्द वापरला, वनवासी आलिंग गेले गे माये. त्या वनवाशाने मला आलिंगन दिलं, म्हणजे भगवान परमात्म्याने आलिंगन दिलं. खरं सांगू का, भगवान परमात्म्याने आलिंगन दिल्याबरोबर तुमचं सगळं संपून जातं महाराज. आपण जर बोलत असू तर आपलं संपलं नाही. काय 4 डबे एखादी एक टाकलेले, किती डबे? 4 डबे. बाहेरचा डबा आहे त्याला काय म्हणायचं? स्थूल देह. त्याच्या आत एक डबा आहे त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म देह. त्याच्या आत एक डबा आहे त्याला काय म्हणायचं? कारण देह. आणि त्याच्या आतल्या डब्याला काय म्हणायचं? महाकारण देह. आणि 4ही डबे जेव्हा आपण काढून टाकू आणि मग म्हणायचं की आता तिने मला आलिंगन दिलं. हो, वनवासी आलिंगले गे माये. त्यांनी आलिंगन द्यावं, बाकीचं आलिंगन तर आपण सोडून देऊ. काय 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले 20 7 करोड. कबीर महाराजांनी वर्णन केले आलिंगनाचं एक निघला म्हणून की हरीचा भक्त दुसऱ्या हरीच्या भक्ताला कडकडून आलिंगन देतो. त्यावेळेस काय होतं, ती प्रेमाची अनुभूती सांगितली. 4 मिले, दोघ जण एकमेकांकडे पाहतात. 4 2 डोळे, याचे 2 याचे 2. 4 मिले 64 किले, याचे 32 जात त्याचे 32 जात. हसले पाहून एकमेकाला. 64 किले 20 रहे कर जोड. याचे 10 बोट त्याचे 10 बोट. 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले. एक हरीचा भक्त दुसऱ्या हरीच्या भक्ताला भेटतो तर आनंद होतो. 3.5 करोड याच्या अंगावर, 3.5 करोड याच्या अंगावर. किती आनंद झाला मला सांगा. प्रचंड आनंद झाला. कोणाला? हरीच्या भक्तांना भेटल्यावर जर आनंद झाला तर प्रत्यक्ष हरीनं आलिंगन दिलं. आता काही विषय का मला सांगा तुम्ही. काय प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने आलिंगन द्यावं. साधा भक्तांच्या कथा पाहिल्या तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. काय आवत ही हर्षय नाही नैनन नाही स्नेह. तुलसी वाहन जाइये कंचन बरसे मेह. जिथं आनंद नसेल, तुलसीदासजी म्हणतात अजिबात जाऊ नका तुम्ही तिथं. आवत ही हर्षय नाही, आनंद होत नाही. नैनन नाही स्नेह, डोळ्यात प्रेम नाही. तिथं सोन्याचा पाऊस पडला तरी जाऊ नका. भगवान श्रीकृष्ण शेवटचं अगदी युद्ध होऊ नये म्हणून आपण काही मध्यस्थी करता येतं का म्हणून गेलेला आहे. दुर्योधनाने स्वागत केलेलं आहे. ये देवा, तू आमचं स्वैर ये बाबा. काय म्हणणे तुझं? त्यांनी सांगितलं काय नाही दुर्योधना, हो एक काम कर म्हणे. काही नाही, त्या पांडवांना जगण्याकरता खाण्यापिण्याकरता 5 गाव दे, संपला विषय म्हणे. कशाला युद्ध करतो सर? तो दुर्योधन अगदी आपल्या मस्तीत असल्यामुळे, अहंकार असल्यामुळे तो म्हणला देवा तू 5 गाव मागायला लागला, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही. आणि ते दे सोडून म्हणाला तू आमचा स्वैरा, त्यांचा बी स्वैरा ना आमचा बी स्वैरा. तुझ्यासाठी 56 भोग केलेले आहेत. चल जेवायला बैस म्हणे, तू पाहुणा आहेस आमच्या जेवायला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने तो उपदेश केलाय. ते म्हणे हे पहा, 2च ठिकाणी माणसाने जेवण करावं. एक तर तो आता नाही खाल्लं तर मरणारच आहे, तेव्हाच त्याने जेवण करावं. आणि दुसरं, जिथे अतिशय प्रेमाने आनंदाने असेल तिथं मात्र जेवण केलं पाहिजे. मी मरतही नाहीये आणि तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम नाहीये म्हणून इथं मी जेवणार नाही. तिथून निघाले कुठे गेले? ते विदुराकडे गेले. हो, आणि विदुराच्या घरच्या कण्या खाली
विठाल. मला सांगायचंय, प्रेम असलं तर तिथं आपण गेलो पाहिजे. विषय असा आहे, 4 डब्यांचा विषय चालला होता. भगवान परमात्म्याने आलिंगन दिलं, याचा अर्थ काय झालं की हृदयातल्या ग्रंथी म्हणजे गाठी ज्या आहेत अज्ञानाच्या, त्या काय झाल्या, सुटलेल्या. भगवान परमात्म्याने आलिंगन दिलेले. आणि ती सांगते, आता काय सांगू साजनी, अगं तिने आलिंगन दिलेले. हो, आलिंगन दिल्यामुळं असं झालं की मी त्याच्याशी एकरूप झाले. बघा, एकरूप होणं किती महत्वाचं आहे. एकरूप कोणाशी, भगवान परमात्म्याशी. भगवान परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे काय, फक्त आपण आपल्याला ओळख घेणं. आहे मी कोण, करावा विचार, मनी ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विठ्ठल विठ्ठल. आलिंगन देणं म्हणजे काय, आपल्याला ओळख करून घेणं. मी कोण आहे ही ओळख करून घेणे. ती ओळख नैयायिकाला नाही, चार्वाकाला नाही, साही शास्त्रकारांना नाही, फक्त वेदांत्याला आहे. काय, वेदांत्याला आहे. आणि ते कसं होईल, आपल्या रंगात आलं. तुम्हाला सांगा, रंगनाथ गुरुजी नेहमी म्हणायचे, पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं. तुम्हाला काय वाटतं, थोडस तुम्ही बोलले म्हणजे जरा हळूहळू पुढे जात आहे ना. पाण्यात नाव असेल, नावेत पाणी गेलं तर मग संसारात चित्त असावं का चित्तात संसार असावा. आता बोला, मी दृष्टांत विचारला तर मी पटकन उत्तर दिलं. आता सिद्धांत आहे, संसारात चित्त का चित्तात संसार. संसारात चित्त असावं. आता कोणी कोणी म्हणतात कमाल झाली, आता संसारच फाटा म्हणते, संसारात कसं चित्त असावं. मग काय चित्तात संसार घ्या, काय चित्तात संसार गेला म्हणजे ते बुडालं समजा. काय संसारात चित्त नाही, चित्तात संसार. मग आता पुन्हा प्रश्न पडत, चित्तात संसार म्हणणं बरोबर, मग चित्तात काय. आपुले निरंगे येत होते मी साजनी. हो, चित्त. बघा, आपण काय पाहिलं, अंतःकरणाच्या 4 वृत्ती. कोणत्या कोणत्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अगदी आपण चिंतन शिबिरातले म्हणून विषय चालला बरं का. मनाचं काय काम आहे बघा, आपुलेनी रंगे, हे रंगणार मन आहे. कुठं रंगत, रंगनाथ गुरुजी म्हणायचे, अहो काय सांगा, त्यांच्या भाषेत सांगतो, हे माझे शब्द नाहीये. ते म्हणायचे, तुम्हाला विचारतो, लग्न झालेल्या पोरीनं माहेरी राहावं का सासरी राहावं. सासरी राहावं. ती जर माहेरी पळून येत असेल तर कस काय मेळ बसा संसाराचा. मग ते म्हणायचे, अरे जी संसारात नांदती तिला लेकरू बळ व्हायना, तर जी नांदत नाही त्याला कस काय व्हाव. इथं मुलीचा विषय नाही चालला, पारमार्थिक बोलणं चाललंय, लक्षात घ्या. काय तुम्हाला श्री गुरुनं उपदेश केलाय, हो, बोध दिलाय तुम्हाला, पण त्या बोधावर तुम्ही आरूढ आहात का. म्हणजे तुमची बुद्धी नांदते का तिथं, नांदत नाही ना. ती कुठं पळून येते, माहेरी. माहेरी म्हणजे विषयाकडं, माहेरी विषयाकडं. इथं जात होते असा नाही शब्द, येत होते असा शब्द. आपुले निरंगे येत होते वो साजनी. येत होते, अनंत जन्मापासून ती बाहेर पाळणारी बुद्धी मोठ्या प्रयत्नाने मोडून मोडून वंबळून चोंबळून ये ग बाई म्हणत म्हणत तिला आणलं कुठं, आपल्या रंगामध्ये. आणि मग ती रंगात रंगायला लागल्यानंतर मग तिने आलिंगन दिलं. तसं आपल्याला ते आलिंगन का भेटणार, त्याचं कारण आहे की आपली बुद्धी येईना नाही इकडं रंगाकडं, ती बेरंग व्हायला लागलेली आहे. ती कुठं चालली, विषयाकडे चाललेली. आणि म्हणून इथे जी बुद्धी म्हणजे जी बुद्धी विषयाकडे तिला कसा बोध होईल. अरे जी बुद्धी अनेक वर्षापासून परमार्थ करेल तिच्यात बोध व्हायना.
काय झालं पाहिजे आमच्या हिची उभी आपल्या अमृता बोध्या बोध सोके बुद्धी बोध्या सोके. बुद्धी बोध्या सोके हा तरी सांगा बरं मग आता तरी एवढी वस्तू चुके मग काय करावं आता एवढी वस्तू चुक काय राहिलं काय मला सांगा हे चुकू नाही ना बुद्धी बोध्या सोके हो आणखी एक मला वाटतं आठवण मला ती उभी काय याचा अमृतानुभवातली प्रमाता प्रमाणावरती पाहते प्रमेयाकडे जाता येते काय करावं त्याला अरे हे त्रिपुटी सोडून ये ना तू इकडं पण येईना हो वर्णन केलेलं आहे मला सांगा ज्ञानाला महत्व द्याव का अज्ञानाला महत्व द्याव कशाला महत्व आहे ज्ञानाला महत्व आहे कुठपर्यंत अज्ञान जाईपर्यंत आणि अज्ञान गेल्यावर जर ज्ञान राहत असेल तर काय करावं मग माऊलीनं वर्णन केलं की नाही नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी एकदा काय झालं एक बैल दिशेला जाऊन आलेला पंडित त्या हुडीत बसून चालला होता सगळ्यांना माहिती मी फार सांगत नाही रंगून तुम्हाला वेळ घालत नाही त्याच्यात चलता चलता त्यांनी कोणाला आता लहर आली आपल्या पांडित्याचं प्रदर्शन करण्याची आमची येताना चर्चा झाली सत्व बाबांची आमची की बघा शास्त्र सुद्धा जंगलाप्रमाणे जेवढं शिकायला जाऊ तेवढं भरकुटून टाकतं माणसाला म्हणून शास्त्र मी फार शिकू नये कामापुरतं शिकावं आणि काम झाले त्याला सोडून द्यावं नको रे बाबा तू तिकडं मी इकडं काय शास्त्र म्हणालो मी तुम्हाला ज्ञान त्याला वाटलं आपण पांडित्य दाखवावं खरे किती शिकला तू तो म्हणला काय नाही शिकलो महाराज अरे अरे 25% आयुष्य तुझं तो वायाला गेला तू जर लिहिता वाचता येत नाही तुला ते आपला शांत बसला पुढे गेल्यावर पुन्हा म्हणे खरे काय अभंग नाही म्हणे महाराज अरे 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 50% आयुष्य तुझं वायाला गेलं याला वाईट वाटलं शांत बसला पुन्हा पुढे गेला पुन्हा विचारला त्याला की काही कुठे जातो का कीर्तनाला श्रवणाला नाही नाही अरे 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 75% तुझं वायाला गेलं म्हणे याला लईच वाईट वाटलं काय करावं मी काही बोलना मी काही याच्या नादी लागलो नाही कोण उगं माझं डोकं खात असेल ते विचार करायला लागला तेवढ्यात त्याला दिसला एक भावरा मग ते जरा त्यांनी रिव्हर्स गिअर टाकला मग ते म्हणतो लय शिकलेलं दिसतं महाराज तुम्ही पण मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्याचा अभ्यास झालेला मग म्हणे मी एक विचारू का ते म्हणे अरे तुला येतं काय विचारायला नाही साधा प्रश्न आहे माझा विचारू का तो म्हणलं विचार तेव्हा म्हणला तुम्हाला पावता येतं का काय प्रश्न आहे तुम्हाला पावता येतं का तो म्हणला नाही रे मला पावता येत नाही मग तुमचं 100% आयुष्य पाण्यात गेलं म्हणे भावरा आला मला काय आता ही नाव चालू देणार नाही त्याने उडी टाकली पवत किनाऱ्यावर गेला आणि तो पंडित त्या भावऱ्यात पाण्यात बुडून गेला दृष्टांत संपला अगदी थोडक्यात काय आता मला असं विचारायचंय की परमार्थाच्या क्षेत्रात पावता याव का बोलता याव काय बोलणारे तर खूप झाले की नाही मला सांगा बरं आता पण बोलणाऱ्याला विचारावं तुम्हाला पावता येतं का अनुभव आले अंगा ते या जगा देतसे हो काय साधू संतांचे शब्द आहेत महाराज त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही न करी रे संग राही रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते अनुभव यावा बसले बाबांचं चटवे बाबांचं मेटकरी बाबांचं हा सगळा प्रयत्न चालला की साधना करणाऱ्या साधकांना अनुभव यावा आणि साधना करत असताना जर अनुभव येत नसेल तर किती जन्म वायाला घालायचे आपण आता किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित आणि म्हणून आपल्या या सगळ्या एकादशी रूपी साधनांवर आरूढ होऊन आपण आपल्या रंगात येत असताना भगवान परमात्म्याने आलिंगन द्यावं ज्ञान व्हावंच आम्ही पाठातून काढलेले निष्कर्ष कधी कधी सहज पाठातून निघलेले ऐकावं नंबर 1 काय ऐकावं ऐकलेलं कळावं 2 ऐकावं ऐकलेलं कळावं कळलेलं पटावं कळलेलं पटावं पटलेलं मुरावं मुरावं आणि मुरल्यानंतर जावं किती झाले 5% झाले काय ऐकावं कळावं पटावं मुरावं आणि ते नंतर जावं आता पुढचं ऐका ऐकण्याकरता श्रवण इंद्रिय लागतं ऐकण्याकरता कान पाहिजे
कळण्याकरता बुद्धी पाहिजे, पटण्याकरता पुण्य पाहिजे, मुरण्याकरता चिंतन पाहिजे, आणि ते जाण्याकरता ज्ञानातीत अवस्था पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एवढं लक्षात घ्या. हो, हे काही आता करमुणिकेचं कीर्तन नाही, चिंतन शिबिरातलं कीर्तन आहे म्हणून एवढा विषय चाललेला आहे. ऐकावं, लक्षपूर्वक ऐकावं. आम्ही पाठ घेतो तर पाठामध्ये आमचं प्रत्येकाला विचारावर का नाही कळलं तर विचारावर का नाही, याचा अर्थ आम्हाला लय येतं असं नाही. कुठंतरी चर्चा व्हावी, कोणीतरी प्रश्न विचारावा, चर्चा व्हावी, आनंद मिळावा. चिंतने चिंतने तद्रूपता. हो, ह्या चिंतनातून त्याचं आलिंगन होणार आहे. आपल्याला कोणाला कधी आलिंगन होईल सांगता येत नाही. हो, आपुले निरंगे येत होते मी साजनी, तव ते वनवासी आलिंगिले गे माये. त्या वनवासाने मला आलिंगन दिलं. याचा अर्थ माझं अज्ञान कायमचं निघून गेलं. म्हणजे तुम्हाला ज्ञानाच्या भूमिकेत जर बोलायचं असेल हीच गोष्ट, तर शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा या तीनही अवस्था भूमिका मी चढून गेल्यानंतर सत्वापत्तीवर आले. आता आलिंगली गो माये, त्याने आलिंगन दिलं. सत्वापत्तीत आल्यानंतर ज्ञान तर गेलंच गेलं, अज्ञान तर गेलंच गेलं, पण ज्ञानाला अज्ञाने काय, हा ज्ञान, अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू हाती देऊनी गेले, जाणणे विन उरले, जाणते जे. वा, अमृत अनुभवामध्ये काय झालं, ही प्रक्रिया लक्षात घ्या. काय झालं, ते अज्ञान गेलं पण ते एकटं जात नाही. हे सापेक्षित बघा, आपल्याला लक्षात येत नाही. आता काय, अंधार आहे. अंधार कशाच्या सापेक्षित आहे, उजेडाच्या. एकदा काय झालं, ते अंधार तक्रार घेऊन गेलं देवाकडे. हात जोडले, देवाला नमस्कार केला. खरे म्हणे, काऊन तोंड लटकेलं तुझं? ते म्हणे, काय करू देवा, ते सूर्य येतो मला पळूनच जावं लागतं. कोण म्हटलं, अंधार म्हणला. म्हणलं असं तुझ्या मागं नाही लागायला पाहिजे त्यांनी. कोणी, त्या सूर्याने. काय काळजी करू नको, बोलून घेतो म्हणे मी. त्या अंधार निघून गेला. मग त्या सूर्याला निरोप केला, सूर्यदेव गेले, नमस्कार केला. देवा बोलिलं मला म्हणे, हाव. अरे तू काऊन अंधाराच्या मागे लागला? आता तेव्हा आला की तुला पळून जा. आता त्या सूर्याला अंधार काही कळलेलाच आहे का मला सांगा. तेव्हा हा असं व्हायला लागलं का, मला तर माहीतच नाही. देवा त्याला निरोप द्या, माझ्या पुढे या. हवा त्याच्या पायावर डोकं ठेवून मारते. मग कोणाच्या मेळ कळला का तुम्हाला? सूर्याचे तरी त्याला शब्द आहेत तमारी. तमारी डगरू आला, तमारी डगरू आला. तमारी, तम म्हणजे अंधार आणि आरी म्हणजे शत्रू. अंधाराचा शत्रू कोण? अरे त्या सूर्याला अंधार माहीतच नाही ना. काय म्हणजे हे सापेक्षित बोलणं आहे. ईश्वर शब्द सापेक्षित आहे, ब्रह्म शब्द निरपेक्ष आहे. बायको मेली तरी म्हणतो ही माझी बायको होती. अरे मेली ना ती, आता फोटो दे ना. न कळण्यातले घोटाळे आपले असू द्या. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे, बायको पेली नाही म्हणत, मी नवरा आहे म्हणतो. मी नवरा आहे. बरं, नवरा मला सांगा, एखाद्या संन्यासाला विचारावं, कहो लग्न झालं का तुमचं? काय म्हणावं ते? हाव म्हणाव का नाही म्हणावं? हाव म्हणणं मी चुकलं आणि नाही म्हणणं पण चुकलंय. तुम्हाला मुलबाळ आहे का असं म्हणलं काय उत्तर द्यावं? ते गप बसावं. त्याने गप बसणं हे त्याचं उत्तर आहे. काय गप बसणं? काही काहीतरी म्हणत होते बाबा तुम्ही, मला मूल होईलच कसं, होईलच कसं ऐकणे. म्हणजे बघा, त्याचं आलिंगन झालं की तुमची वाणी, कारण वाणीचा जर विषय केला, परा, पच्छंती, मध्यमा, वैखरी, हे चार देहाच्या चार वाण्या आहेत आणि चारही देह माझे निघून गेलेले. महाकारण देह म्हणजे ज्ञान, कारण देह म्हणजे अज्ञान, सूक्ष्म देह आणि स्थूल देह. स्थूल देह पंचमहाभूताच्या पंचीकरणाचा आहे, पंचमहाभूताला देऊन टाकायचा आहे. सूक्ष्म देह ज्याचा त्याचा एक आहे, ज्याचा त्याचा एक सूक्ष्म देह. स्थूल देह ज्याच्या त्याचा अनेक. कारण मागच्या जन्मात आपल्याला कोणता देह होता माहितीये का? ह्या जन्मात हे होय, पुढच्या जन्मात आपल्याला माहित नाही. पण मागच्या जन्मात तुमचा सूक्ष्मदेव हाच होता, या जन्मात सूक्ष्मदेव हाच आहे आणि पुढचा जन्म भेटला तरी तुमचा सूक्ष्मदेव ह्योच राहणार सूक्ष्मदेव. पण आता
जायचं का नाही हे आपल्या हातात आहे. जर त्यांनी आलिंगन दिलं तर आता तुमचे सगळे डबे इथं सोडून द्यायचे आपले. कारण देह म्हणजे अज्ञान. काय होतं बघा, श्री गुरु काय करतात, कृपा कटाक्ष निहाळिले. त्यांची नजर तुमच्या स्थूल देहावर पडल्याबरोबर तुमचं लिंग देह बाद होऊन जातो आणि कारण देहाचं मरण येतं. मला सांगा, झाला आपण थोडा वेळ आणखी 2 चरण आपण घेऊया. मला सांगा, आता सगळे बसलेले व्यक्ती आणि आपल्या बैठकीचा विषय झाला, आपण जन्मतो म्हणून मरतो का मरतो म्हणून जन्मतो? काय वाटतं आपल्याला सचिन महाराज? मरतो म्हणून जन्म. तुम्ही बोला ना, मी प्राध्यापक आहे, हा प्रश्न उत्तर झाल्याशिवाय आमचा पिरियड पुढे धकत नाही ना. थोडस बोललं पाहिजे. काय वाटतं? मरतो म्हणून जन्म. मरतो म्हणून जन्मतो का जन्मतो म्हणून मरतो? मरला तरच जन्म. मरतो म्हटलं तरी का चुकलं मला सांगा. मी मारणारा का न मारणारा? पण मरतो म्हणून जन्मतो हे बरोबर आहे का? आपण मरणारे नाहीतच ना. तुकोबरायचं प्रमाण आहे त्याला. अमर आहा अमर आहा रे की पहा खोटे हे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. आपल्याला वाटतं मी जन्मतो म्हणून मरतो. नाही नाही, आपण मरायला लागलेलो आहे. मग साधू संत सांगता अरे मरू नका मरू नका. मी मरणारा का देह मारणारा? बघा तुम्हाला खरं सांगू का, घोटाळा कुठं झालेला आहे, आपण सगळे उपाधीत अडकलेलो आहे. आता मी कोण? मी नेहमी गमतीने सांगत असतो, पटका घातलेला आहे, धोतर घातलेलं आहे. आता कोण? महाराज. हे कीर्तन संपलं की गाडी चालवायला बसायचंय. गाडी चालवायला बसल्यावर कोण? ड्रायव्हर. एखादी शाळा तपासायला गेल्यावर कोण? साहेब. शाळा तपासायला गेलो की साहेब. मुलांना शिकवायला वर्गात गेले की म्हणते सर आले. घरी गेले की झाकली मूठ सव्वा लाखायची. घरी गेले की बायकोचा नवरा. मग ते किराणा आणायला निघालो की काहीतरी मुलगी म्हणते चॉकलेट आणा, तिथं कोण झालो? बाप झालो. वडील म्हणते मेडिकल मधून गोळ्या, तिथं कोण झालो? एकदा मीच विचार केला की वेळ हाय काय आपला, हाय कोण नेमकं आपण? आणि याचाच विचार पारमार्थिक दृष्टीनं करावा म्हणून माऊली म्हणले, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. चारही देहाच्या चारही वाण्या, परा महाकारण देहाची, पश्यंती कारण देहाची, परा पश्यंती मध्यमा सूक्ष्म देहाची आणि वैखरी स्थूल देहाची. 4 वाण्या आणि 4 देह त्यांनी आलिंगन दिल्याबरोबर संपून गेल्या. वाण्या संपल्या, देह संपले आणि सगळ्या उपाधीचा बाद झाला. आणि मग मी एकटे. खरं म्हणजे नाथ महाराजांसारख्यांचे भारूड आहेत आपल्याला. सासू माझी किरकिरी करते, सासरा माझा गावी गेला तिकडच, आणि नवरा सुद्धा, नवरा बी गेला. एका जनार्दनी एकटीच राहू दे, मला एकटीच ठेव. आणि एकटीच ठेव नाही, आपण एकटेच आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एकच आहे आणि त्याची शोभा आहे चैतन्याची शोभा. शोभा चैतन्याची शोभा. शोभा चैतन्याची शोभा. शोभा चैतन्याची शोभा. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. त्या चैतन्याचीच शोभा आहे, बस दुसरं काहीच नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. संपला विषय. उपनिषदाने सांगून टाकलं ना, एकच फक्त ब्रह्म आहे आणि एकच आहे, तो निरपेक्ष आहे. बघा 3 गोष्टी सांगू आपण पुढे जाऊ. काय? निरपेक्ष व्यापक काय? ब्रह्म. सापेक्ष व्यापक काय? ईश्वर. सापेक्ष व्यापक ईश्वराला सापेक्ष म्हणायचं, कारण ब्रह्म माया आलेली आहे तिथे. आणि निरपेक्ष व्यापक काय आहे? ब्रह्म आहे. सापेक्ष व्यापक काय? आणि जी नाहीच पण भासत ते काय? तर जगत आहे. 3च गोष्टी. भासणार जगत आहे, निरपेक्ष व्यापक म्हणून ईश्वर. ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे. ईश्वर आपलं भगवद्गीतेत आहे ना, ईश्वर सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयामध्ये
तो ईश्वर आहे. माया विशिष्ट असलेला तो ईश्वर आहे आणि माया सुद्धा नसलेला ते ब्रह्म आहे. आणि त्या भगवान श्रीकृष्णानं म्हणजे ब्रह्मतत्वानं आलिंगन दिलं म्हणजे तुम्हाला व्यापक संकोचोनिकारे झालाशी लहान देई आपोषण ब्रह्मांडाचे. आणि त्यांनी आलिंगन दिल्यामुळं आता तुमची वाणी खुंटली म्हणजे तो बोलू बी देना आणि बोलना बी अभंगाचं दुसरं. तेथे पाहण्याची अवघे पारुषले गे माये. हो, काय झालं त्या कृष्णाने आलिंगन दिलं म्हणजे भगवान परमात्म्याशी काय एकरूप झालेले. आलिंगन देणं म्हणजे एकरूप होणे, एकरूप झालेले. आणि एकरूप झाल्यानंतर बोलेना म्हणजे तो काही बोलेना कारण ती आवाच्य वस्तू आहे, अव्यवहार्य वस्तू आहे. बोलू देईना मला एकरूप करून टाकल्यामुळे आता मला बोलायला वाणी राहिली नाही. काय बोलेना बोलू देईना. बरं नाही बोलणं तर किमान पाहते तरी येईल ना मला. पण ते पाहण्याची अवघे पारुषले गे माये. आता पाहणं बंद झालं. हो, माऊलीनं वर्णन केलेलं आहे की कसा येतो. त्याचं वर्णन करताना माऊलीनं वर्णन केलं कसा येतो. पाहता पाहणे दुरी सारोनिया त्याचं पहिलं चरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेते तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. पारुषले, पारुषले म्हणजे बाजूला करून. काय पाहणं बाजूला करून. ते पाहणे अवघे पारुषले गे माये. आता पाहणं तरी काय शिल्लक राहिलं मला सांगा. बोलता येईना म्हणजे वाणी कुंठीत झाली. बघा थोडं चिंतन करू वेदांतिक याच्यामध्ये. वाणीची देवता कोण. हा अग्नी. वाणी. मनाची देवता कोण. चंद्र. आणि डोळ्याची देवता कोण. सूर्य. म्हणजे सूर्य ही देवता असेल तर डोळ्याने पाहता येईल. चंद्र असेल तर मन चिंतन करतं. आणि अग्नी असेल तर वाणी बोलू शकते. म्हणजे बोलण्याकरता अग्नी या देवतेची गरज आहे. मनाच्या बाबतीमध्ये चंद्र या देवतेची गरज आहे. आणि पाहण्याकरता सूर्य या देवतेची गरज आहे. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तत्तामं परमं मम. आपल्या अमृतानुभव ग्रंथामध्ये एक चिंतन दिलेलं आहे. अतिशय सुंदर प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय प्रक्रिया आहे बघा. न तत् तत् न तत् ते तत् म्हणजे ते न म्हणजे नाही. न तत् भा म्हणजे प्रकाश. भा न तत् भास येते सूर्य म्हणजे त्या तत्वाला बोलता येत नाही ना. नावत नाही त्याला. निनावी तत्व येते म्हणून तत् शब्दाने काय केला निर्देश केला. ते जे ते कानोबा
तेरे तेरे ते कानोबा ते जे आहे ना नतत भासयते सूर्यो, अरे त्याचं प्रकाश सूर्याला करता येत नाही, उलट सूर्याला जो प्रकाश येतो त्याचा नतत भासयते सूर्यो न शशांको, न शशांको, शशांक म्हणजे चंद्र, चंद्र त्याला प्रकाशित करू शकत नाही आणि अग्नी त्याला प्रकाशित करू शकत नाही, असं ते तत्व नतत भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तत् धामम परमम मम, ते माझं धाम आहे. म्हणजे काय, डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, तोंडाने बोलता येत नाही, मनाने चिंतनही करता येत. आणखी थोडं सूक्ष्म चिंतन करायचं, थोडं लक्षात घ्या. डोळा कोणतं इंद्रिय? ज्ञानेंद्रिय. मन अंतःकरण आहे आणि वाणी कर्मेंद्रिय. म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण पंचक. किती झाले? इथं फक्त उपलक्षणात्मक एक एक घेतलंय. आता सगळ्यांचं सांगायचं, सगळ्यांचं घेता येईल. सांगा कोणत्या ज्ञानेंद्रियाने त्याला पाहता येईल, त्याचं ज्ञान होईल? कोणत्या अंतःकरण पंचक तिथपर्यंत पोहोचेल? हिंदीमध्ये फार सुंदर सांगितलं आपल्या राम सुखदत्तजी महाराजांनी. अरे ससीम आसीम को कैसे देख सकता है? सगळे इंद्रिय सीमित आहेत आणि परमात्मा असीम आहे. तुमच्या डोळ्याने कुठपर्यंत नजर जाईल? डोळ्याने पाहायचं म्हणलं कुठपर्यंत? पर डोळ्या जिथपर्यंत पाहू शकत नाही, मन त्याच्याही पुढे जाऊ शकतं, पण त्याच्यापर्यंत जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. आम्हाला कीर्तन करायला आवाज शेवटपर्यंत जात नाही म्हणून माईक लागतो. तर परमात्म्यापर्यंत कशी वाणी जाईल? ती परमात्म्याचं वर्णन वाणी कशी करू शकणार आहे? मला सांगा, करता येणार नाही. आणि म्हणून इथं सांगितलं बोले ना बोलो देईना. बरं पाहायचं म्हणलं तर पाहणे अवघे पारुशले गे माये. पाहण्याचा दुसरा अर्थ होतो ज्ञान. पाहणं दृष्टी, याचा अर्थ दुसरा काय होतो? ज्ञान. मग जा द्या, ह्या नेत्रेंद्रियांनी पाहता येणार नाही, पण मला ज्ञानानं ते पाहता येईल की नाही? त्याला त्यांनी सांगितलं नाही. बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. त्याला बुद्धी जाणे, पण काय आवृत्त परमात्म्याला जाणे, अनावृत्त परमात्म्याला बुद्धीही न जाणे, कारण बुद्धी अलीकडचा परमात्मा पलीकडचा आहे. विठाला विठाला म्हणून बोलेना बोलू देईना आणि पाहणे अवघे पारुशले गे माये. असा ज्ञानदृष्टीनं पाहताच येत नाही, म्हणून ज्ञानदृष्टी हरपली. हो, ही ज्ञानदृष्टी पण निघून जावं. किंवा आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग विठोबार
देवी वर विठ्ठल देखता बापू रखुमा देवी वर विठ्ठल देखता बोलो ना बोलो दीना बोलो ना बोलो दीना आपुले केले काही नचले वो आता
बाप रुक्मा देवीवरा विठ्ठल देखता शेवटच्या चरणावर आपण आहोत. 3 चरणाचा अभंग नामभक्तीपर आहे. नामस्मरणाने आपलं अंतःकरण त्याच्या रंगात रंगून गेल्यानंतर तो येऊन मिठी मारतो आणि आपल्याला तद्रूप करून टाकतो. हो, आणि इथं त्यांनी सांगितलं आपुले केले काही नचले. आता माझं काही चलन. लग्न झालेली मुलगी जेव्हा आपल्या पित्याच्या घरात असते तेव्हा तरी बऱ्यापैकी चलतं तिचं, पण एकदा का लग्न झालं की ती म्हणते आता माझं काही हातात नाही, आता मी नाही, काय जे असेल तो नवरा. तसं परमात्म्याशी एकरूप झालं की आता काही नचले हो. आता एकदा तुम्हाला सांगू का, विदेह मुक्ती आणि जीवन मुक्ती अशा मुक्तीचे 2 प्रकार. जीवन मुक्ती म्हणजे आपण ज्या भूमिका पाहिल्या त्यापैकी सत्वापत्ती, आणि सत्वापत्तीतून पुढे जर आपण गेलो तर पदार्था भावे आसन शक्ती पदार्था भावे, आणि तुर्यगा. तुर्यगा म्हणजे विदेह मुक्ती. हो, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा. आणि म्हणून आपल्याला ही स्थिती परमोच्च स्थिती, खरं म्हणजे माणसाने जन्माला यावं ते याच्याच करता. कशा करता? इथे सांगितलं बाप रखमा देवीवरून विठ्ठला देखता, म्हणजे त्या विठ्ठलाला ज्ञानदृष्टीनं पाहायचं, आणि ज्ञानदृष्टीनं पाहिल्याबरोबर ती दृष्टी ही संपून जाते, तद्रूप होऊन जाते. हो, खरं म्हणजे वेदांताच्या भाषेमध्ये वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती असं जर 2 शब्द वापरले तर इथे परमार्थामध्ये व्यवहारामध्ये वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हींची गरज आहे. पण इथे फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची, कारण तो आहेच ना. काय मला सांगा, देवाला कुठून आणायचा? लोक बोलता बोलता म्हणते नाही बाबा परमार्थ केलं म्हणजे माणूस मुक्त होतो. त्याला म्हणावं मुक्त होतो तर कशातून मुक्त होतो? आपल्याकडे आपण ते बघितलं शंकराचार्यांचं. काय शंकराचार्यांच्या आत्मशतकातला शेवटचा श्लोक कोणता? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. त्यांनी काय सांगितलं? न मुक्तिर्न बंध. आता मुक्ती हीच नाही. अमृतानुभवात जर बोलायचं ठरलं तर सांगितलं मोक्ष शब्द कास आहे, आणि मग त्यांनी त्याचं वर्णन केलं अज्ञाना घरी त्राई वाऊगाची मोक्ष. अहो तुम्ही सांगता की मोक्ष बी नाही आणि बंधन बी नाही, कमाल जाय. अरे मग मोक्ष काय करावं आम्ही मोक्षाचं? ते सांगितलं मोक्षाची टिमकी अज्ञानाच्या घरी. कोणाच्या घरी? मुक्ती. मी मला खरं सांगा, व्यवहारातलं तुम्हाला सांगतो. मी कालच जेलमधून सुटून आलो, कालच जेलमधून सुटून आलो, कालच जेल म्हणाव का? सुटला तरी तिने काय करावं? ते काय भूषण नाही सांग ना मी सुटलो. अरे मी सुटलो हे सांगणं तुम्ही बंधनात होता ते सिद्ध करणार आहे. काय जुन्या काळामध्ये वर्णन केलेले बघा. शुकनलिका न्यायशास्त्रामध्ये पण शुकनलिका पोपटाला कसं पकडते माहिती ना तुम्हाला? एक तार असते आणि त्या तारीत मध्ये असे काय पाईप असतो, नळी. ते पोपट नळीवर बसतो आणि त्याच्या वजाने ते असा खाली लटकतो. त्याला पंख आहे की नाही, उडता येईन की नाही, पण ते म्हणतो मी पडलो तर कशाला धरून बसतो त्या नळीला. म्हणजे विवेक नाही, त्याच्या मूर्खपणाने गेला की नाही. दुसरा दृष्टांत, माकडाला कसं पकडते माहिती? छोट्या तोंडाची हे असते ते काय काय म्हणतो आपण त्याला? मडकं. छोट्या नळीचं वेगळा शब्द आहे पा, कळशी वगैरे असं त्याला म्हणतो आपण. त्याच्यात भुईमुगाच्या शेंगा असतात, ते असतो आताशी. ते असं हात टाकलं की हे भुईमुगाच्या शेंगा, ती हात होतो मूठ होती मोठी, काय बाहेर निघत. ते मालक घेतो काठी घेऊन, त्याला दिसतंय हे आले की आपल्याला झोडपणार आहे, काय करावं? सोडाव ना. ते सोडित नाही आणि पकडलं जात. असे अनेक दृष्टांत आहे. हे कोणाचे? त्या प्राण्यांचे. कोणत्या प्राण्यांचे? हे सगळे वासनेनं बद्ध झालेले आहेत. मग तुम्ही मुक्तच आहात का मुक्ती मिळवायची? आता मला सांगा. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. माझं माझं म्हणू नका, बस काही नाही. आलिंगन दिलं त्या परमात्म्याने, याचा अर्थ काय झाला?
हरियाला हाता भय चिंता त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार. म्हणून काही नाही, ज्ञानदृष्टीने एकदा त्याला पहा आणि त्याला पाहिल्यानंतर ज्ञानदृष्टी सुद्धा सोडून देऊन त्या स्वरूपात राहा आणि त्यालाच म्हणायचं प्रबोध. आणि ते प्रबोध देणारे संत असल्या कारणाने त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर सगळेजण भजन करू, हात वर करा आणि सगळ्यांनी भजन करा मुखाने. तुकाराम 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 अनेक वर्षापासून परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भोसले बाबा, सकवे बाबा आणि त्यांच्या जोडीला आता मेटकरी बाबा तिघांनी मिळून अखंड हा चिंतन सोहळा सुरू केलेला आहे. आमची गाडीत पिंपळे महाराज आमची चर्चा झाली की समाजामध्ये एवढे कीर्तन एवढे सप्ताह असून सुद्धा लोकांचे विचार का सुधारणार. त्याचं कारण आहे की प्रदूषण खूप झालं. एक वेळेस हे प्रदूषण परवडलं, पण वैचारिक प्रदूषण फार वाईट आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टीत वाईट शिरले की त्याचा नाश होत असतो. तसं या परमार्थामध्ये सुद्धा अनेक ढोंगी शिरल्यामुळे या परमार्थाचा नाश व्हायला लागलेला आहे. ते होऊ नये त्यामुळं एक शुद्ध चिंतन शुद्ध चर्चा व्हावी यासाठी एक व्यासपीठ आदरणीय भोसले बाबांनी सुरू केलं. मला वाटतं अनेक मी पैठणला सुद्धा नरोडे बाबांना बोललो होतो की आपण तिथं सुरू करू, कारण मला ते जवळ आहे, आपण तिथं करू काहीतरी. पण काय कोण जाणे, पण असं होत नाही. भोसले बाबा मला वाटतं आता एका चिंतन शिबिराने होणार नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात चिंतन शिबिर झाले पाहिजे आता. आणि त्यासाठी आता माणसं तयार झाली पाहिजे. आणि त्यांनी हे चिंतन शिबिर घेतले तर काय आपण बघा, सूर्य इतका प्रकाश आपण देऊ शकत नाही हे मान्य, पण तरी एखादा दिवा लावून आपल्याला बघायला काय हरकत आहे. तो प्रयत्न आहे ना, आणि हा स्तुत्य प्रयत्न या महात्म्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे अतिशय आनंद वाटतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला आपण पूर्णविराम देऊ.